मुलींवरचा अतिप्रसंग याच्यामध्ये पहिल्यांदा शोधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पडला अशी परिस्थिती आहे। अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही। जो काही FIR नोंदवला गेला होता तो डिफेक्टिव्ह FIR होता। पक्षाच्या असणाऱ्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या FIR मध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजे आणि काय काय ॲडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली। म्हणजे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशाच रीतीचा प्रयत्न होता। आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेत असताना त्यांनी रिव्हॉल्वर हिसकवली, 3 फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे। संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असताना म्हणतो की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे, दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत, परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा, जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुल स्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेऊन जायला जात होतं ती आम्हाला असं कळतंय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंटवरनं आहे त्या ठिकाणी। जेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील। या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील। तेव्हा शासनाने संशयाच्या भोवऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो। दुसरे जे सगळं निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने घडून आणलेलं आहे किंवा विरोधी पक्षांकडून सुद्धा कोल्ड ब्लडेड मर्डर अशा पद्धतीचं असा एक आरोप केला जातो, तुम्ही सुद्धा सहमत आहे का या सगळ्या आरोपांशी? ते मी असं म्हणतोय की जोपर्यंत पोलिसाला लागलेल्या गोळीतला मेडिकल रिपोर्ट त्याला मांडीला लागलेली असं त्या ठिकाणी म्हणतात आहे, फायरिंग करणारा माणूस हा समोरासमोर फायर करतो, ती मांडीला कशी लागली हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो। तुम्ही म्हटलं की कोणाला तरी वाचवण्यासाठी या प्रकरणात अक्षय शिंदेला अटक झाली, पण त्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडला, त्याच्यापैकी कोणालाच अटक नाही आहे। त्याबद्दल म्हणजे काय? कारण गुन्हा दाखल झाला पण शाळेतले जे काही शिक्षक असतील किंवा व्यवस्थापनातले असतील त्यांच्यावर कुठे कारवाई झाली? त्यांना को एक्यूज केलं पाहिजे होतं, ते को एक्यूज करण्यात आलेलं नाहीये। आणि मी म्हणूनच म्हणालो की ही जी संशयाच्या थिअरीला
वाव मिळालाय याचं कारण हे आहे का की असे अनेक प्रकार तिथे घडलेत आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला आणि टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का असाही कुठेतरी त्याला असणारा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून म्हणालो की हे सगळे संशय वॉश ऑफ करायचे असतील तर शासनाने मेडिकल रिपोर्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या चौकशीसाठी आपण घेऊन गेला होता संध्याकाळी घेऊन चाललेला आहात याचा असणारा खुलासा केला. इतर काही प्रश्न त्याला पण तुम्ही ते बोलला नाही त्यामुळे कुठल्या याच्यावरती तेच आरक्षण असेल धनगर समाजातलं एसटीतून आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने तुमचं त्याला ते माझं म्हणणं आहे की आता असणारा हा जो इश्यू आहे तो आमच्या दृष्टीमध्ये त्या संघटनांशी बोलून आम्ही असं ठरवू. आताच्या याच्यामध्ये एका बदला आदिवासी आहे दुसऱ्या बदला धनगर समाज आहे. त्याच्यामुळे पक्षाने असं ठरवले की कोर्टाचा जो निर्णय तो आपण त्या ठिकाणी मान्य करायचा. त्याच्यामुळे असं कोर्ट काय म्हणता हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. मराठ्यांच्या संदर्भात तुम्ही जशी भूमिका मांडली की मराठ्यांचं ताट वेगळं ओबीसीचं ताट वेगळं असं ते माझं म्हणणं असं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं जे काही कालचं तुम्ही कोणी ते झालं का वक्तव्य शरद पवारांचं बोललं पण तुमच्या चॅनलवरती कुठलेच आलं नाहीये की शरद पवारांनी असं जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे हे रत्नागिरीला झालेलं स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलमधनं आलं नाही. फक्त सामने एक 5 मिनिटं चालवली आणि पुन्हा विड्रॉ केला असं बा. त्याच्यामुळे नेमकं चॅनलवाले राजकारणाचं एक 5वा आघाडी म्हणजे 3री आघाडी 4थी आघाडी आणि आता चॅनल 5वी आघाडी असंच आम्ही समजायचं का. काल पवार साहेबांचं ते स्टेटमेंट होतं की मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे पण इतर घटकांचा लहान घटकांचाही विचार केला गेला पाहिजे. तुमचं काय नाही ते या ठिकाणी आम्ही जे बघतो ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे. एकतर देता आला तर ते देतील नाही तर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण ज्या तत्वावरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवण्यात आलेलं आहे इम्पिरिकल डेटा नाही त्याच पद्धतीने असणारा महाराष्ट्रातला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसीची सेन्ससची मागणी करून आणि सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यामधलं आरक्षणाला स्थगिती विधानसभेमार्फत विधानसभाचाच वापर करून देतील असा आमचा कायस आहे अंदाज आहे. आणि आता आम्ही असं म्हणतोय की ओबीसीने आत्ता ठरवण्याची गरज आहे की त्यांचं आरक्षण आता ओबीसीला वाचवायचं आहे का. ओबीसीना आरक्षण वाचवायचं असेल तर आम्ही जसं म्हणालो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान की किमान 100 ओबीसीचे आमदार हे या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत. त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होते की तुम्ही 100 का म्हणताय. मी त्यांना म्हटलं थोडं थांबा राजकीय पक्ष आपला कलर दाखवायला सुरुवात करतील. एनसीपीने आता आपला कलर दाखवायला सुरुवात केलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मध्यंतरी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या संदर्भात आम्ही ओबीसींबरोबर नाही, तुम्ही मोदींकडे जा, टक्केवारी वाढून घ्या आणि ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठ्यांना घ्या, अशी जी भूमिका त्यांनी मांडली, त्याच्यामुळे दोन पक्षाची भूमिका आता क्लिअर झाली ओबीसीना की ते ओबीसींच्या मागणीच्या बरोबर नाही, की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नये, ही जी ओबीसीची मागणी आहे त्याबरोबर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस आता काय भूमिका घेते ते पाहणं महत्वाचं आहे असं त्या ठिकाणी मानतो. वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ओबीसींबरोबर आहे आणि ओबीसींची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ही जी त्यांची मागणी आहे त्या मागणीला आमचा असणारा पूर्ण पाठिंबा आहे. तर मोदी आता भिडेवाड्यांचं भूमिपूजन करतायत. खरं तर आधीच काम झालं सुरू त्याचं, मात्र महात्मा फुलेंच्या वाड्याचं हिंदू पद्धतीनं भूमिपूजन वगैरे कार्यक्रमावर टीका होती. माणूस जसे आहेत तसे तुम्ही स्वीकारले पाहिजेत, असं जे आहे ते माझ्या अंदाज बीजेपी स्वीकारायला तयार नाहीये, तर ते सगळ्यांना सांस्कृताईज करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत असं एकंदरीत दिसतंय. एन्काउंटरचं समर्थन केलं जाते सत्ताधारी पक्षाकडून की एका बलात्काराला वाचवण्याचा विरोधक आणि प्रयत्न करत आहेत. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तो आरोपी आहे, त्याच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. तेव्हा या देशामध्ये ज्याला सुप्रीम कोर्टाने फार चांगल्या रीतीने असं म्हटलेलं आहे की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, तेव्हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्ही का फॉलो केली नाही? आपल्याला असं वाटतं की बा तो आरोपी आहे, तो आरोपीने गुन्हा केलेला आहे, त्याला कोर्टात घेऊन जा, त्याला सर कोर्टासमोर उभं करा, जे काही पुरावे आहेत ते पुरावे सादर करा आणि कोर्टाला डिक्लेअर करू द्या तो दोषी आहे म्हणून. आणि मग दोषी असून जे कोर्ट त्याला शिक्षा देईल ती सर्वसामान्य जनतेला मान्य असते. हे जे एक्स्ट्रा ज्युडिशियल पॉवर्स वापरल्या जातात आहेत, आज मान्य आहे की तो क्रिमिनल आहे म्हणून वापरल्या गेलं म्हणून तेवढी तीव्रता नाही, पण उद्या ही सामान्य माणसाच्या विरोधात वापरल्या गेलं तर काय? चलो, थँक्यू. तिसऱ्या आघाडीवर होत असतात तुम्ही म्हटले, तुम्ही काय जाणार कुठल्या आघाडी? मी माझ्याच आघाडी बरोबर. चलो, थैंक यू. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश. इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है.
ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लाट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते।